आज मी तुम्हाला कढी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम दही घेतलेलं आहे। दही एकदम बघा असं घट्ट आहे। दही कसं लावायचे त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्याच्यामध्ये एकच चमचा, जो चमच्याने मी तुम्हाला दही दाखवलं त्याच चमच्याने मी 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आणि हे पहिलेच काय करायचं, हलवून घ्यायचं चांगलं, जेणेकरून गाठी होऊ नयेत। बेसन पीठ टाकल्यानंतर बघा मस्त असं मी फेटून घेतलेलं आहे, म्हणजे गाठी वगैरे काही होत नाही, त्यासाठी खालीच फेटून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं। पाणी कुठलं तर मी साधंच टाकणार आहे। पाणी टाकायच्या अगोदरच बेसन पीठ टाकून चांगलं हलवलं की नाही, ताक जरी घेतलं तरी चालेल। ताकाची कढी वगैरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। चांगलं तर हे काय करते, मी फेटून घेते। मस्त असं फेटून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला परत अजून पाणी टाकायचे कढीसाठी। कढईमध्ये बनवणार आहे, त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तुपाची जरी फोडणी केली तरी पण चालेल आणि तेलाची फोडणी केली तरी पण चालेल। तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, हिंग पावडर, लसूण काय केलेलं आहे माहिती आहे का, मी कुटून घेतलेला आहे। ह्या अशा पद्धतीत लसूण, अख्खा लसूण फोडून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हिरवी मिरची। हिरवी मिरची पण मी अशी काय केलेली आहे, कुटूनच घेतलेली आहे। परतून घेते मस्त असं बघा, परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हळद टाकायची आणि जी मिरची टाकलेली आहे ना, ती पोपटी कलरची मी कुटून घेतलेली आहे, लांबडी लांबडीची असते ना तशी। फोडणी चांगली बसली पाहिजे, फोडणी चांगली बसली की नाही मग छान लागते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं आलं सुद्धा कुटून टाकू शकता। त्यात टाकायचं आपल्याला मीठ चवीप्रमाणे। गॅस आहे मिडियम गॅसवर मी सगळं करते। मस्त असं बघा सगळं भाजलं गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये वतून घ्यायचं। लगेच वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये झाकण पण ठेवू शकता। असं हलवत राहायचं। गॅस मिडियमच आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं कढीमध्ये पाणी पाहिजे ना तेवढं वतायचं। पातळ चांगली लागते, त्याला उकळून घेते चांगली। कढी उकळस तवर बघा असं हलवत राहायचं, गॅस मिडियमच आहे। अशी सोडायची नाही, सुटली की नाही मग तुम्ही फुटते कधी कधी। असे खूप जणांच्या कमेंट येतात फुटते म्हणून। तसं उकळस तवर असं थोड्या वेळानं असं हलवत राहायचं। मस्त अशी बघा उकळलेली आहे। उकळस तवर फक्त हलवायची, म्हणजे बिलकुल फुटत नाही अशा पद्धतीनं। आता ह्याच्यामध्ये थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर, मिक्स करून घेते। आता काय होतं माहिती आहे का, गरमीच्या दिवसामध्ये ना जेवण जात नाही, तर असं मग काय तर कढी वगैरे करायची। ताकाची केली तरी चालते, दह्याची केली तरी चालते। थोडीशी साखर टाकणार आहे मी, तुम्ही गूळ जरी वापरला तरी पण चालू शकते। आणि 2 ते 3 मिनटं काय करणार आहे, उकळून घेणार आहे। मस्त अशी बघा उकळून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर अशा पद्धतीत। अजून जरी थोडीशी पातळ असली तरी पण चालू शकते, एवढी घट्ट आहे बघा ही रेसिपी। कशी वाटली मला कमेंट करून सांगा। खूप साऱ्या कढीच्या रेसिपी मी अपलोड केलेले, पकोडा कढी वगैरे सगळ्या रेसिपी आहेत, त्याची सगळ्याची लिंक तुम्हाला या रेसिपी खाली भेटेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।